नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोरायसिस संबंधित काही माहिती. तर सोरायसिस म्हणजे काय तर बघूया सोरायसिसची व्याख्या. तर सोरायसिस हा एक ॲटो इम्युनो डिसऑर्डर म्हणजे प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार आहे आणि यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी त्वचा पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे त्वचेच्या पेशी खूप वेगाने वाढू लागतात. सामान्यपणे त्वचेच्या नवीन पेशी तयार होण्यास 28 ते 30 दिवस लागतात. सोरायसिसमध्ये हा काळ फक्त 3 ते 4 दिवसांचा होतो. त्यामुळे जुनी त्वचा निघून जाण्यापूर्वीच नवीन पेशी जमा होतात आणि त्वचेवर पांढरट चंदेरी रंगाचे खवले तयार होतात. लक्षणे बघूयात. सिम्पटम्स: त्वचेवर लाल रंगाचे चट्टे म्हणजे रेड पॅचेस पडणे, त्या चट्ट्यांवर चंदेरी किंवा पांढऱ्या रंगाचे खवले जमा होणे, त्वचेला प्रचंड खाज सुटणे आणि जळजळ होणे, त्वचा कोरडी पडून तिला भेगा पडणे आणि कधीकधी रक्त येणे, नखे जाड होणे, नखांवर खड्डे पडणे किंवा नखांचा रंग बदलणे. सोरायटिक आर्थरायटिस: काही रुग्णांमध्ये सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. कारणे बघूयात. याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, पण खालील घटक कारणीभूत मानले जातात. ते म्हणजे आनुवंशिकता, जेनेटिक्स, कुटुंबात कोणाला हा आजार झाला असेल तर रुग्णाला होण्याची दाट शक्यता असते किंवा रुग्णाला होण्याचा धोका वाढतो. दुसरं कारण आहे इम्युनो सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. त्यामध्ये बिघाड झाल्यास म्हणजे टी सेल जास्त झाले असतील, त्यामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते. तिसरा पॉईंट आहे ट्रिगर्स म्हणजे उद्रेक करणारे घटक म्हणजे मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, त्वचेला झालेली दुखापत, कापणे, खरचटणे किंवा सूर्यप्रकाशामुळे भाजणे. काही औषधांचे दुष्परिणाम, उदाहरणार्थ हाय बीपीची औषधे, अतिमद्यपान आणि धूम्रपान, वातावरणातील बदल, थंड आणि कोरडे हवामान. प्रकार टाइप्स: प्लक्यू सोरायसिस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात कोपर, गुडघे आणि पाठीवर लाल चट्टे पडतात. त्यानंतर गट्टेट सायरोसिस म्हणजे लहान मुलांमध्ये हा जास्त दिसतो. यात अंगावर पाण्याचे थेंब पडल्यासारखे
लहान लाल ठिपके येतात. इन्व्हर्स सोरायसिस हा काखेत, जांघेत किंवा स्तनाच्या खाली त्वचेच्या घड्यांमध्ये होतो. यात खवले नसतात, पण त्वचा लाल आणि गुळगुळीत होते. नेक्स्ट आहे पस्ट्युलर सोरायसिस. यामध्ये त्वचेवर पुवाने म्हणजे पस भरलेला फोडं येतात. नेक्स्ट आहे ऑर्थोडर्मिक सेरोसिस. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यामध्ये पूर्ण शरीर लाल पडते आणि रुग्णाला तात्काळ उपचार देण्याची गरज असते. निदान डायग्नोसिस बघूयात. शारीरिक तपासणी, फिजिकल एक्झामिनेशन. डॉक्टर त्वचा, नखे आणि टाळूची तपासणी करून आजार ओळखतात. स्किन बायोप्सी. निदानाची खात्री करण्यासाठी त्वचेचा लहान तुकडा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. उपचार बघूयात. ट्रीटमेंट. सोरायसिस पूर्णपणे बरा होत नाही, पण उपचारांनी तो नियंत्रणात ठेवता येतो. स्थानिक उपचार बघूयात. टॉपिकल ट्रीटमेंट. त्वचेवर लावायची औषधे. मॉइश्चरायझर. त्वचा मऊ ठेवण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम्स. सूज आणि खाज कमी करण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड. त्वचेवरील खवले काढून टाकण्यासाठी. त्यानंतर आहेत कोलटार. पेशींची वाढ मंदावण्यासाठी. प्रकाश उपचार. नेक्स्ट पॉईंट आहे प्रकाश उपचार. फोटोथेरपी घेणे. त्वचेवर नियंत्रित UV अल्ट्राव्हायोलेट रेज टाकून उपचार केले जातात. तिसरा पॉईंट आहे सिस्टेमिक औषधे. तोंडाने घ्यायची औषधे. इंजेक्शन. यामध्ये आहे मेथोट्रेक्झेट, सायक्लोस्पोराइन. गंभीर रुग्णामध्ये रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यासाठी दिली जातात. बायोलॉजिक. आधुनिक इंजेक्शन जे थेट रोगप्रतिकारक शक्तीच्या विशिष्ट भागावर काम करतात. नर्सिंग व्यवस्थापन बघूयात. नर्सिंग मॅनेजमेंट. ॲसेसमेंट म्हणजे रुग्णाची तपासणी करणे. रुग्णाच्या त्वचेची स्थिती, चट्ट्यांचा आकार आणि खाजेची तीव्रता तपासा. रुग्णाच्या मानसिक स्थितीचे म्हणजे अँझायटी, डिप्रेशनचे मूल्यांकन करणे, कारण या आजारामुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या
खचतो. नेक्स्ट पॉईंट आहे नर्सिंग डायग्नोसिस, नर्सिंग निदान. इम्पेअर्ड स्किन इंटग्रिटी, त्वचेचे नुकसान होणे आजारामुळे. त्यानंतर डिस्टर्ब बॉडी इमेज, स्वतःच्या रूपाबद्दल नकारात्मकता, त्वचेवरील डागामुळे. डेफिशियंट नॉलेज म्हणजे आजार आणि उपचाराबद्दल माहिती नसणे. नर्सिंग इंटरव्हेन्शन, नर्सिंग कृती आणि काळजी. त्वचेची काळजी, रुग्णाला त्वचा कोरडी पडू न देण्याचा सल्ला द्यावा. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावावे किंवा लावण्यास सांगावे. खाज कमी करणे, रुग्णाला चट्टे ओरखडण्याचा म्हणजे स्क्रॅचेसचा सल्ला द्या, कारण चट्टे न ओरखडण्याचा, यामुळे संसर्ग वाढू शकतो. आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा, जास्त गरम पाणी टाळावे. मानसिक आधार, सायकोलॉजिकल सपोर्ट, रुग्णाला सांगा की हा आजार संसर्गजन्य नाही, स्पर्श केल्याने पसरत नाही. रुग्णाचा आत्मविश्वास वाढवावा. आहार आणि जीवनशैली, रुग्णाला संतुलित आहार घेण्यास सांगा. मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला द्यावा. ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने किंवा ध्यान म्हणजे मेडिटेशन करण्याचा सल्ला द्यावा.